महापालिका प्रभाग रचनेवरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। राजकीय सोयीनं प्रभाग रचना केल्याचा विरोधकांचा आरोप आहे। पराभवाच्या भीतीनं आरोप सुरू आहेत। सत्ताधाऱ्यांनी असा पलटवार केलाय। विरोधकांना स्वतःवर विश्वास उरला नसल्याचाही आरोप करण्यात आलाय। राहुल गांधी यांना मतचोरी विरुद्ध एक यात्रा काढावी लागली निवडणूक आयोगाविरुद्ध, तर महापालिका निवडणुकीमध्ये आपल्या सोयीच्या प्रभाग रचना कराव्यात यासाठी हा मिंदे गट किंवा भाजपा किंवा इतर लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात। या देशामध्ये निवडणुका स्वच्छ आणि स्पष्ट वातावरणात कधीच होणार नाहीत जोपर्यंत मोदी शहांसारखे लोक त्या देशात सत्तेवर आहेत। मग मुंबईच्या महानगरपालिका असो, विधानसभा असो किंवा लोकसभा असो, कारण इतकंच सांगेन मी, पैशाची प्रचंड ताकद आणि सत्तेचा गैरवापर ह्याच्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी हे कोणत्याही थराला जातात। निवडणुकीमध्ये पराभवाची पूर्णपणे शाश्वती आहे ती लोक आरोप करत बसणार। एका अर्थाने बॅलेट नको, ईव्हीएम नको, पूर्णपणे मतदार यादीचं पुनर्निरीक्षण नको, मतदार यादीत नावं का वाढली, मतदार यादीतली नावं का वगळली, मग प्रभाग रचना कशी झाली, प्रभाग रचना अशी का नाही झाली, सगळ्या गोष्टींवर यांचे आक्षेप आहेत। त्याचं कारण या विरोधी पक्षात बसलेल्या लोकांचा स्वतःवरच भरोसा नाही आहे। जनतेचा तर त्यांच्यावरचा भरोसा उठलाच आहे आणि मग उद्याला आपल्या पराभवाची कारण आताच शोधा, हा केवळ तेवढाच प्रकार आहे, दुसरं काहीच नाही।